नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप या पुस्तकातील बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये प्रकरण 2 भाषा ज्ञान यामधील स्वाध्याय 1.2 आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये प्रश्न 8वा आपला चालू आहे. प्रश्न: वा, किती छान रांगोळी, सीमा म्हणाली. वाटतं आपण खरंच समुद्रकिनारी बसलो आहोत. या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आले आहेत? यासाठी तुम्हाला अगोदर विरामचिन्हे माहिती असायला हवे. विरामचिन्हे कोणकोणते असतात? दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, एकेरी अवतरण चिन्ह, असे वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्ह असतात. त्यामध्ये आता आपण बघूया कोणकोणती विरामचिन्हे आलेली आहेत. आता बघा, पहिल्यांदा दुहेरी अवतरण चिन्ह बघू किती आलेत. हे एक, हे वा किती छान रांगोळीपासून इथपर्यंत, आणि वाटतं आपण खरंच समुद्रकिनाऱ्यावर बसलो आहोत, इथं एक, हे आणि हे. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह हे असं असतं. किती वेळा आलेलं आहे? 2 वेळा. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह बघू किती वेळा आलं आहे? 1, 2, 2 वेळा. हे उद्गारवाचक चिन्ह असतं. उद्गारवाचक चिन्ह 2 वेळा आलेलं आहे. त्यानंतर बघू स्वल्पविराम किती वेळा आलेला आहे. इथं एक स्वल्पविराम आलेला आहे बघा. आणि वाटतं, या ठिकाणी हे वाटतं, इथं एक स्वल्पविराम आलेला आहे. म्हणजे स्वल्पविराम 2 वेळा आलेला आहे. पूर्णविराम किती वेळा आलेला आहे? पूर्णविराम हा वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी असतो. मग वाक्याचा शेवट कुठं झाला आहे? समुद्रकिनारी बसलो आहोत. या ठिकाणी वाक्याचा शेवट झाला आहे का नाही? आणि ह्या वाक्याच्या शेवटला कुठलं चिन्ह आलेलं आहे? हे पूर्णविराम. म्हणजे पूर्णविराम किती वेळा आलेला आहे? एकच वेळ आलेला आहे. मग एकूण किती विरामचिन्हे आलेली आहेत बघूया आपण. 2 आणि 2 4 आणि 6 आणि 1 7. 7 विरामचिन्हे आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न 9वा. पुरोगामी विचारसरणी असलेला भारत आधुनिकता, प्रगती आणि विकासावर भर देतो. या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे? आता बघूया. पुरोगामी हा शब्द चुकलेला आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांकामध्ये तो आला आहे. पुरोगामी कसं असतं? पुरोगामी असा असतो का नाही शुद्ध शब्द. आधुनिकता, आधुनिकता हा शब्द पण चुकलेला आहे. आधुनिकता कसा असतो? आ धू नला पहिली वेलांटी नी क ता. त्यानंतर प्रगती, प्रगती हा शब्द कसा असतो? प्रगती. म्हणजे हे तिन्ही पण शब्द चुकलेले आहेत. विचारसरणी हा शब्द बरोबर आहे. विचारसरणी ला पहिलीच वेलांटी असते, नीला दुसरीच वेलांटी असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. शुद्ध स्वरूपातला शब्द आहे. प्रश्न 10वा. कादंबरी, कुचाळक्या, कैवल्य, कृपासिंधू, कर्म दिलेल्या शब्दांचा आकारविल्लेय क्रम पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? आकारविल्लेय म्हणजे क, का, की, कु, के, कै, को, कौ, कम, कहा ह्या बाराखडीनुसार शब्दांची रचना करायची. मग आता बघा, हा का आलाय, कु, कै, क्रू, क. ह्या क पासून सुरुवात झालेला कर्म हा पहिला शब्द आहे, म्हणून आपण कर्म पहिला घेतला. कर्म किती नंबरला? ई. त्यानंतर का, का नंतर क नंतर काय असतो? का असतं. मग कानुसार आलेला शब्द कोणता आहे? कादंबरी. मग कादंबरी हा दुसरा शब्द. त्यानंतर क, का, की, कीचा शब्द आलाय का? नाही. कु, कुचा आलेला आहे. कुचा शब्द किती नंबरला आहे? ब नंबरला आलाय. कु, चा, ळ, क्या. क, का, की, कु, के, कै, कु, के, कु. आता कृपा सिंधू म्हणताना ही क्रू दीर्घ उचा उच्चार होतो का नाही? म्हणून ड हा शब्द कृपा सिंधू हा शब्द कुचाळक्यानंतर येणार. आता राहिला कुठला? क, का, की, कु, कै, को, कै. हा क चा कैवल्य हा शब्द शेवटला येणार. म्हणजे आपली ही बाराखडीनुसार शब्द लावून झालेले आहेत. ह्यालाच आकारविल्लेय क्रमरचना असे म्हणतात. मग आता कसं आलंय हे? आता आकारविल्लेय पहिल्यांदा काय आलेलं आहे? ई. नंतर काय आलेलं आहे? अ. नंतर काय आलेलं आहे? ब. त्याच्यानंतर ड आणि नंतर क. मग ई, अ, ब, ड, क.
इ अ ब ड क ही शब्दरचना कोणत्या पर्यायामध्ये आहे? इ अ ब ड क म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. आता भेटूया पुढील भाग.